प्रलंबित पीक विम्याच्या वाटपाच्या मागणीसाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने नांदेडच्या पीक विमा कंपनीला ठोकले टाळे। देगलूर नांदेड नवीन मोंढा येथील AIC भारतीय कृषी विमा कंपनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या ऑफिसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शेतकरी बांधवांना त्वरित उर्वरित मंडळातील गावांना पीक विमा वाटप करण्यात यावे अशी मागणी करीत व अद्यापपर्यंत पीक विमा वाटप न केल्याचा निषेधार्ह घोषणाबाजी करून कुलूप लावून शटर बंद करण्यात आले। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील देगलूर, बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थेडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया नेटवर्क प्रमुख भगवान पाटील सोमुरकर, सचिन इबितवार तमलूरकर, अर्जुन लुटे अल्लापूरकर आदी उपस्थित होते। या बाबतीत अधिक माहिती की यावर्षी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी भारत लिमिटेड या पीक विमा कंपनीला देण्यात आले। शासनाने व विमा कंपनीने यावर्षी ओला दुष्काळ पडून खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात 110% नुकसान झाले असल्याचे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत 2025-26 वर्षाकरिता नांदेड जिल्ह्यातील सोयाबीनसाठी 884.72 कोटी रुपये तर उडीद, तूर तर खरीप हंगामातील ज्वारीसाठी 3.95 कोटी असा एकूण 888.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। यापैकी 502 कोटी रुपये वाटप करण्यात आले। देगलूर तालुक्यातील 60 मंडळांपैकी 5 मंडळात पीक विमा वाटप करण्यात आले, पण सध्या खरीप हंगामातील खते, बियाणे, कीटकनाशके, डिझेल आदी तात्काळ खरेदी करणे अत्यंत आवश्यक आहे। मागील 5 वर्षापासून सतत ओला दुष्काळ पडल्याने शेतकरी राजा कंगाल व कर्जबाजारी झाला आहे। खते बियाणे खरेदी करण्यासाठी पैसे जवळ नाही, कोणी उधारी उसनदारीसाठी जवळपासही येऊ देत नाहीत। अशातच शासनाने खते व बियाणेचे भाव वाढ केल्याने शेतकऱ्याची अवस्था दयनीय झाली आहे, ज्यावर शेतकऱ्यांना अशातच शेतकऱ्यांची खते बियाणे खरेदी करण्यासाठी ज्याच्यावर दरमोपार अवलंबून आहे असा हक्काचा पीक विमा देगलूर, खानापूर, मरखेल आदी मंडळातील गावातील शेतकरी बांधवांना राज्य शासनाकडून 385.11 कोटी निधी विमा कंपनीला प्राप्त झाल्याचे कारण दाखवून अद्यापपर्यंत पीक विमा वाटप करण्यात आले नसल्याने पावसाळा जवळ आल्याने शेतकऱ्यांना महागामोलीची बियाणे खरेदी करण्यासाठी वन भटकावे लागत आहे। तीव्र नाराजी पसरली असून त्वरित पीक विमा वाटप करण्यात यावे अशी शेतकरी बांधवाची रास्ता मागणी आहे। पीक विमा वाटप करण्यात यावे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हा अधिकारी व तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र निदर्शन घोषणाबाजी करण्यात आली, पण पीक विमा वाटप न झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी नांदेड येथील नवा मोंढा परिसरातील ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी भारत लिमिटेड या कंपनीचे कार्यालयात गाठून पीक विमा अद्यापपर्यंत का वाटप करण्यात आले नाही याचा जाब विचारण्यात आला। राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होताच पीक विमा वाटप करू अशी उडवाउडीचे उत्तर उपस्थित अधिकाऱ्यांनी दिल्याने शिवसेना पदाधिकारी यांचे समाधान झाले नसल्याने पीक विमा तात्काळ वाटप करण्यात यावे, राज्य शासनाकडून पीक विमा कंपनीला अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावे अशी मागणी या घोषणाबाजी करीत व पीक विमा अद्याप वाटप न केल्याचा निषेधार्ह पीक विमा कंपनीला शटर बंद करून कुलूप ताळे लावण्यात आले। यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील देगलूर, बिलोली विधानसभा मतदारसंघ प्रमुख पांडुरंग पाटील थडके देगावकर, शिवसेना देगलूर शहर प्रमुख भगवान जाधव, युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल मीडिया नेटवर्क प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, सचिन इबितवार तमलूरकर, अर्जुन लुटे अल्लापूरकर आदी उपस्थित होते। आता गरजेचं असताना सुद्धा आपण पीक विमा हक्काचा रक्कम देत होता, पुरा हक्का टाकायचा आम्हाला बंद करणार आहोत। आम्हाला तुमच्या आमचा काय फायदा नाही, हे आपल्याला बंद करणार आहोत, बाहेर विशेष म्हणून शेतकऱ्याला जेव्हा गरज आहे तेव्हा पीक विमा या ठिकाणी आता कसं आहे 25%
पक्षाच्या वतीने आम्ही तुमच्या या ऑफिस बंद करणार आहोत. तुमच्या ऑफिसला तार ठेवणार आहोत. तुम्ही बंद व्हा आणि बाहेर व्हा. तर तुम्हाला हात घेऊन आम्हाला तारा लावा. प्रश्नोत्तर ते आमचे येतेच. प्रश्न तुमचा आहे, त्यांचा विषय प्रश्न आपला काय आहे,